माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी मी आज खास एक जी-आर घेऊन आलेलो मित्रांनो. पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या मार्फत 10 जागेसाठी भरती निघणार आहे मित्रांनो. किती? 10 जागेसाठी भरती निघणार आहे मित्रांनो. त्यासाठी हा जी-आर जाहीर झालेला आहे मित्रांनो. तर हा जो जी-आर मित्रांनो 19 सप्टेंबरचा जी-आर आहे 2024चा. तर तुम्हाला मी या जी-आर मध्ये संपूर्ण माहिती पण दाखवणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अप्लाय कसं करायचंय ते पण मी या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. तर चला तर मग सुरू करूया ह्या व्हिडिओला. तर जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमच्या समोर मी इथं पीडीएफ फाईल ओपन केलेली जी-आर ची. तर पोलीस आयुक्त सॉरी पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या आस्थापनेवर अंमली पदार्थ व गुन्हे शोधाकरिता श्वान पथक निर्माण करणे व त्यासाठी नवनियमित पदे निर्माण करण्यास व एक मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास व त्याकरिता येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबत मित्रांनो. तुम्हाला आता समजलं असेल इथं नियमितसाठी 9 पदे भरली जाणार आहे. ओके, पिंपरी चिंचवडसाठी अंमली पदार्थ गुन्ह्यांसाठी. ओके, त्यानंतर एक मनुष्यबळ असणारे बाह्य यंत्रणेद्वारे एक पद भरलं जाणार आहे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो इथे लिहिलंय त्यांनी दिनांक 19 सप्टेंबर 2024चा हा जी-आर आहे मित्रांनो गृह विभागाकडून. ओके, आता त्याच्यानंतर आपण त्यांची प्रस्तावना वाचून घेऊया मित्रांनो काय असणार नेमकं. तर प्रस्तावना: पोलीस आयुक्त पुणे शहर व पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या कार्यक्षेत्राचे विभाजन करून पिंपरी चिंचवड शहर परिसराकरता स्वतंत्र पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय निर्माण करण्यास संदर्भाधीन क्रमांक 1च्या शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे असं इथे सांगण्यात आलेली आहे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या कार्यक्षेत्रातील अंमली पदार्थांची विक्री, सेवन, त्याच्यानंतर व्यापारास प्रतिबंध करण्याकरिता विविध गुन्ह्यांच्या तपासाकरिता पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड आस्थापनेवर अंमली पदार्थ शोधा व गुन्हे शोधाकरिता श्वान पथक निर्माण करण्याबाबत व त्याकरिता पद निर्मितीचा प्रस्ताव उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक 2 मध्ये शासनास प्राप्त झाला आहे असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर त्यानुसार उक्त प्रस्तावास अपर मुख्य सचिव सेवा यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितींच्या 15/4/2024 रोजीच्या बैठकीत माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 9/7/2024 रोजी झालेल्या उच्चस्तरीय सचिव समितींच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे असं इथे सांगण्यात आलेले आहे मित्रांनो. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड स्थापनेवर अंमली पदार्थ शोध व गुन्हे शोधाकरिता श्वान पथक निर्माण करणे, त्याकरिता पदे निर्माण करण्यात बाब शासनाच्या विचारधारणात होती मित्रांनो असं सांगण्यात आलेले. त्याचनुसार पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. आता आपण त्यांचं बघून घेऊया किती असणारे सॅलरी वगैरे सगळं आपण सांगणार आहे मित्रांनो. स्टेप बाय स्टेप अप्लाय करण्याची प्रोसेस सांगणार आहे तुम्हाला शेवटी या व्हिडिओच्या. शासन निर्णय: पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या आस्थापनेवर अंमली पदार्थ शोध व गुन्हे शोधाकरिता श्वान पथक निर्माण करण्यास त्याकरिता खालील नमूद नवनियमित पदे म्हणजे परमनंट 9 पदे असणारे आणि एक मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात यांच्याद्वारे शासन मान्यता देत आहे मित्रांनो असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर नियमित पदे कोणती असणार आपल्या मध्ये आपण बघून घेऊया. आता मित्रांनो इथं सगळ्यात तुम्ही पदनाम, वेतन श्रेणी व प्रस्तावित पदे किती असणारे बघून घेऊया आपण. अंमली पदार्थ शोधक पथकाकरिता ओके इथं असणार आपल्याला पोलीस हवालदार असणारे मित्रांनो. त्यांची वेतन श्रेणी जी असणार S9 असणारे 26,400 पासून तर 83,600 इतकी आपल्याला वेतन श्रेणी असू शकते मित्रांनो. विशेष वेतनाचा प्लस आपल्याला विशेष वेतन असणार 750 रुपये असं 2 पदे असणार मित्रांनो याच्यासाठी. ओके, पोलीस शिपाईसाठी पण असणार आहे मित्रांनो. इथं S7 आपल्याला सॅलरी बेस आहे मित्रांनो आपला 21,700 पासून तर 69,100 रुपये प्लस आपल्याला वेतन विशेष वेतन असणार 750 रुपये. त्याच्यानंतर आपल्याला इथं पण 2 पदं बघण्यास मिळतात मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो आता गुन्हे शोध व पथकाकरिता पदे असणार मित्रांनो. त्याच्यामध्ये असणारे पोलीस उपनिरीक्षक. ओके मित्रांनो, तिथं आपल्याला S14 सॅलरी असणार 38,600 पासून 1,22,800 रुपये आपल्याला सॅलरी असणार मित्रांनो तिथे. प्लस आपल्याला एक सॅलरी असणार आपल्याला एक पद असणार मित्रांनो त्यासाठी. आणि पोलीस हवालदारसाठी असणार मित्रांनो S9
सॅलरी असणार आपली 26,400 पासून 83,600 प्लस आपल्याला विशेष वेतन असणार 750 रुपये. असे इथे 2 पदं असणार मित्रांनो. त्याच्यानंतर पोलीस शिपाईसाठी इथं S7 आपल्याला सॅलरी असणार आहे 21,700 पासून 69,100 रुपये. विशेष आपल्याला वेतन असणार आहे 750 रुपये मित्रांनो प्लस मध्ये. इथे 2 पदे मित्रांनो. असे इथे एकूण जे पदं असणार मित्रांनो 9 पदांसाठी इथे भरती जाहीर केलेली मित्रांनो. ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला अंमली पदार्थ शोधक पथका करता. ओके, शोध गुन्हे पथका करता इथं हवालदारसाठी पण आहे, म्हणजे पोलीस शिपाईसाठी आहे. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षकसाठी असणार मित्रांनो. त्यानंतर इथं ब मध्ये लिहिलं त्यांनी मित्रांनो बाह्य यंत्रणेद्वारे सेवा. इथं पदनाम दिलेले बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे इथं बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार मित्रांनो सफाई कामगारसाठी. ओके, एक पद असणार मित्रांनो. अशी 10 पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे मित्रांनो. ओके, त्याचनुसार मित्रांनो त्यांनी इथं लिहिलेले त्या अनुषंगाने येणाऱ्या खर्च पण त्यांनी लिहिला आहे मित्रांनो 48,54,320 रुपये इतका आवर्ती खर्चास 60,57,316 फक्त इतक्या अनावर्ती खर्चास शासन मान्यता देण्यात येत आहे असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. उक्त आवर्ती व अनावर्ती हा खर्च हा त्या वार्षिकच्या वर्षाच्या उपलब्ध मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभागाच्या 27/4/2000 रोजी शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यास क्षमता घेण्यात यावी मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर इथे त्यांनी सगळी माहिती वगैरे पण दिलेली आहे. उक्त शासन निर्णय व मुख्य सचिव महाराष्ट्र शासन मुंबई यांची अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव त्यानंतर समित्या 9/7/2024 रोजीच्या सन 2024 मधील पहिल्या बैठकीतील मान्यतेनुसार वित्त विभागाच्या सहमतीने त्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक दिनांक पण दिलेला आहे 21/8/2024 दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे मित्रांनो. ओके, आता तुमचं आता म्हणायचं असेल मित्रांनो तुम्हाला मी संपूर्ण GR तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण टेक करू शकता. संपूर्ण त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता मित्रांनो पदांचा. ओके, तुम्हाला घ्यायचा असलं तर. ओके, तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. आता तुम्हाला एकच विचारायचं असेल सर अप्लाय कसं करायचं. ओके, अप्लाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला वेबसाईट पण दाखवून देतो पिंपरी चिंचवडची त्यांची असणार आयुक्तालयाची. ते पण तुम्हाला मी दाखवून देतो मित्रांनो. ओके, चला तर मग दाखवून देतो 1 मिनिटामध्ये. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता पिंपरी चिंचवड पोलीस यांच्या आता वेबसाईटवर आलेला आहे मित्रांनो. ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाची. दिस बघू शकता इथं नाव लिहिलंय मागे पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड. ओके, त्यासाठी आपण या वेबसाईट आल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला सगळी माहिती सल्लागार अर्ज नियम प्रश्न त्यानंतर खालील प्रमाणे आपल्याला सगळी माहिती इथं दिलेली मित्रांनो. आता इथं आल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं सगळ्यात आधी तुम्हाला मी दाखवून देतो. ही वेबसाईट आहे. मेन्यूवर जायचं आपल्याला इथं वरतीच बघू शकतो मेनू ऑप्शनवर क्लिक करायचं मित्रांनो. इथं जसं क्लिक कराल तर आपल्या पोलिसांकरता माहिती पोलिसांकरता नोटीस प्रसिद्ध पत्रक त्यानंतर परिपत्रक व गुन्हे आढावा व टप्पा आपल्याला पोलिसांकरता माहिती किंवा इथं प्रसिद्धीकरण पत्रक याच्यात आपल्याला परिपत्रक मध्ये आपल्याला बघून घ्यायचं मित्रांनो. आपल्याला इथं मी जशी माहिती येणार आहे मित्रांनो अशा प्रकारे इथं माहिती येत असते. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो पोलिसांकरता माहिती आपल्याला याच्यावर क्लिक करायचं मित्रांनो. याच्यावर जसं क्लिक कराल तुम्ही तर बघू शकता निरीक्षक व इथं सगळ्या माहिती दिलेली आहे. कोणत्या पोलिसांना ज्येष्ठांची सूची वगैरे कोणती आता भरती वगैरे काय निघालेली संपूर्ण माहिती आपल्याला इथं बघण्यास मिळते मित्रांनो. ओके, तर इथं सगळं काही तुम्हाला माहिती या वेबसाईटवर मिळेल मित्रांनो या मेन्यू मध्ये. तर आपल्याला इथं आपण त्यांचं काही GR वगैरे काही आलेले मित्रांनो भरतीबाबत तर आपल्याला इथं याच्यासाठी नाही का थोडा वेट करावा लागेल. ज्या दिवशी त्याची अप्लाय करण्याची डेट येईल मित्रांनो ते जर नियमित पदे असणार मित्रांनो तर ऑफिशियल वेबसाईटवरच ते जाहीर करणार असतील. जसं की मोठा मोठा वेबसाईट असते त्याच्यावरच ते आता टाकणार आहे मित्रांनो. ओके, तर अशा प्रकारे त्या नोटीस वगैरे आलेल्या आहेत. तर त्याच्यानंतर मित्रांनो अप्लाय करण्याची ज्या दिवशी इथं त्यांची सुरू होईल मित्रांनो त्या दिवशी तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवून आणेल सविस्तरपणे. तुम्हाला जर ही वेबसाईट पाहिजे असेल ते मला टेलिग्राम चॅनलवर किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर ही वेबसाईट मी तुम्हाला मेसेज करा मला तुम्हाला मी सेंड करून देईन मित्रांनो. ओके, त्या व्यतिरिक्त GR ची PDF लिंक पण तुम्हाला टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपवर भेटून देईल मित्रांनो. ओके, त्या व्यतिरिक्त तुमचे काही डाऊट वगैरे असेल मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचंय जास्तीत जास्त मित्र परिवाराला शेअर करायचं. त्यांना पोलीस बनायची खूप सारी आवड मित्रांनो. खाकी वर्दी म्हणजे एक मान असतो सगळ्यांसाठी खूप साऱ्या जणांचं स्वप्न पण आहे. तर चांगली अपॉर्च्युनिटी येते मित्रांनो. 10 पदं येणार आहे 9 पदं नियमित पदं येणार आहे मित्रांनो. तर चांगली अपॉर्च्युनिटी येणार आहे. तर सगळ्यांनी तयारीमध्ये राहायचंय. नेक्स्ट आता जास्तीत जास्त मित्र परिवारांना शेअर करा व्हिडिओ आणि टेलिग्राम चॅनलला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा मित्रांनो. जसे की जी नोटिफिकेशन आली तुमच्या समोर मी डायरेक्ट PDF फाईल वगैरे शेअर करेन मित्रांनो म्हणून. ओके, जास्तीत जास्त मित्र परिवारांना शेअर करा हा व्हिडिओ. ओके,
त्यानंतर चॅनल नवीन असाल आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे मित्रांनो आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. असेच जॉब अपडेट बघण्यासाठी नवीन नवीन आपण जॉब अपडेट आपल्या चॅनलवर आणत असतो मित्रांनो. ओके, असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र गाईज.